नमस्कार, मी सचिन फरांदे। आज आपण आलो आहोत आमचा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट पाहायला, जो सातारा आसनगाव या रस्त्यावरती आहे। या प्रोजेक्टचं नाव आहे कृष्णांगण रेसिडेन्शियल एन बंगलो प्लॉट्स, शिवाजीनगर, सातारा। या प्रोजेक्टचा हा मेन एंट्रन्स गेट, हा 30 फुटी एंट्रन्स गेट आहे आणि आतमधील संपूर्ण रस्ते हे आपण पाहत आहात। हे संपूर्ण डांबर केलेले रस्ते आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय सुंदर अशी गार्डन तयार झालेली आपल्याला दिसते। या संपूर्ण गार्डनला अंडरग्राउंड ड्रिप सिस्टम आहे, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही झाडाला हाताने पाणी घालावे लागत नाही। हे संपूर्ण ऑटोमाइज असं याच्यामध्ये यंत्रणेचा वापर केलेला आहे। अंतर्गत सर्व रस्ते हे 30-30 फुटाचे आहेत, जेणेकरून आतमध्ये इनोवासारख्या मोठ्या गाड्या आल्या तरी प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये गाडी आरामशीर जाऊ शकेल, अशा प्लॅनिंगनी हे रस्ते मोठे मोठे ठेवलेले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला जे स्ट्रीट लाईट दिसत आहेत, स्ट्रीट लाईटचे पोल उभे दिसत आहेत। या पोलवरती आता काही दिवसात स्ट्रीट लाईट सोलरच्या लावल्या जातील, जेणेकरून या प्रोजेक्टचा जो आपण संपूर्ण 55 प्लॉटचा हा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्ट खरेदी करणाऱ्या लोकांना लाईट बिल पुन्हा भरावं लागणार नाही, कारण आपण सोलर पॉवरच्या स्ट्रीट लाईट बसवण्याचं इथं प्लॅनिंग केलेलं आहे। येत्या महिन्याभरात या लाईट सर, हा रस्ता जो आहे तो कोणता आहे? हा सातारा आसनगाव रोड आहे। बरं, हा MDR 37, MDR म्हणजे मेन डिस्ट्रिक्ट रोड असं त्याचं नाव आहे, 37 नंबरचा। आणि तो जो दुसरा जे गेट आहे आपल्या प्रोजेक्टचा, तो एक डांबरी रस्ता दिसतोय। हा तो रस्ता आहे शिवाजीनगरपासून भाटमरळी, निनाम, पाडळी आणि पुढं नागठाण्याला हायवेला जातो। आपला प्रोजेक्ट हा दोन्ही बाजूनी हा रोड टच आहे आणि दोन्ही बाजूच्या रोडकडून 30-30 फुटाचे मेन एंट्रन्स गेट आपल्या प्रोजेक्टला एंट्रीसाठी आहेत। प्लॉटमध्ये आपण अजून काय काय सुविधा देतोय? संपूर्ण प्लॉट हे पूर्व पश्चिम आहेत। या प्रत्येक प्लॉटला गेट 12 फुटाचा आहे। इंटरनल जे कंपाऊंड केलेलं आहे ते संपूर्ण डबर बांधकाम आहे, जेणेकरून प्लॉट चोरीला जाणे हा जो प्रकार होतो किंवा बाजूचा प्लॉट धारक अलीकडच्या बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतो, असं इथं काय होणार नाही, कारण संपूर्ण प्लॉटिंगला हे डबर बांधकाम करून नंतर फेन्सिंग केलेलं आहे, जेणेकरून कुठलाही प्लॉट धारक शेजारच्या प्लॉट धारकाच्या कक्षेमध्ये जाऊ शकणार नाही, याची पूर्ण दक्षता ही आम्ही घेतलेली आहे। इंटरनल प्लॉटिंगमध्ये सुद्धा आम्ही बकुळीचे झाड प्रत्येक प्लॉटमध्ये दिलेलं आहे आणि प्लॉट विक्रीनंतर ज्या त्या मालकाच्या आवडीचे 4 फळझाडे आम्ही त्यांना लावून देत आहोत। त्याही झाडांना सगळ्याला ड्रिप केलेलं आहे। आपण ड्रिपची लाईन पाहत आहात। संपूर्ण प्रोजेक्टला ड्रिप इरिगेशन असल्यामुळे आपल्याला कुठल्याही झाडाला हाताने पाणी घालावं लागत नाही, हे आमचं या प्रोजेक्टमधलं वैशिष्ट्य आहे। हा संपूर्ण प्रोजेक्ट हा पूर्व पश्चिम आहे। प्रत्येक प्लॉट हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड केलेला असेल। यामध्ये आपण जे पाहता ते चेंबर जे आपल्याला दिसतंय, संपूर्ण प्रोजेक्टला अंडरग्राउंड ड्रेनेज आहे। आता याचे चेंबरचे झाकण आणि इतर डेव्हलपमेंट जे फिनिशिंगचे काम आत्ता चालू आहेत। प्रत्येक प्लॉटला आपण एक स्ट्रीट लाईट दिलेला आहे, ज्याच्यावरती सोलरची लाईट बसवण्याचं काम या महिन्याभरात होईल। या प्रत्येक प्लॉटला असं 12 फुटाचं गेट असेल। हे त्या प्लॉटचं एंट्रन्स गेट आहे, जे प्रत्येक प्लॉट धारकाला 12 फुटी मिळेल। आपण पाहत आहात हा प्लॉट आता विक्री झालेला आहे, प्लॉट नंबर 12 आहे हा। आतमध्ये प्लॉटचे आपण बकुळीचं झाड पाहता आहात। त्या संपूर्ण आतल्या इंटरनल प्लांटेशनला सुद्धा आपण ड्रिप केलेला आहे आणि हा पांढऱ्या कलरचा पाईप जो आहे तो पिण्याचा पाण्याचं कनेक्शन आहे। प्रत्येक प्लॉटला आपण अर्धा इंची 24 तास पिण्याचं पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे। या प्रोजेक्टमध्ये आपली 75 फूट खोल विहीर आहे स्वतःची। या विहिरीचं पंपिंग स्टेशनपासून त्या उंच ओव्हरहेड टँकपर्यंत पाण्याचं पाईपलाईन केलेली आहे आणि त्याच्यामार्फत संपूर्ण प्रोजेक्टला हे पाणी दिलं जातं। त्यानंतर इंटरनल जी ड्रिप इरिगेशनसाठी पाईपलाईन आहे ती वेगळी आहे आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी आहे। त्यामुळं कुठल्याही इथल्या प्लॉट धारकाला भविष्यात पिण्याच्या पाण्याची चिंता भासणार नाही। आता आपण आलो आहोत या प्लॉटच्या एका गार्डनमध्ये। हे आपण पाहता ते कृष्ण मंदिर, ज्याचं आत्ता बांधकाम चालू आहे। हे त्याचं एंट्रन्स गेट आहे। गेटच्या दोन्ही बाजूला ही प्राजक्ताची झाडे आहेत, म्हणजे इथं प्लॉट घेतलेल्या लोकांना देवाला फूल वाहण्यासाठी सुद्धा व्यवस्था प्लॉट धारकांनी केलेली आहे। आतमध्ये
एक छोटासा गाभारा असेल आणि बाहेर एक सभामंडप आहे. त्या ठिकाणी आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे. याही ठिकाणी स्ट्रीट लाईट आपण पाहत आहात. या स्ट्रीट लाईटवरती सोलरचे पॅनल बसून दिवे एक महिन्याभरात लावलेले आपल्याला दिसतील. आता आपण या गार्डनमधली इंटरनल डेव्हलपमेंट पाहूयात. या संपूर्ण गार्डनमध्ये जे आत्ता बांधकाम आपण दिसतंय तुम्हाला, सिमेंट ब्लॉक आणि डबर आणि रेती, तर या संपूर्ण प्लॉटच्या कडेने आतमध्ये एक जॉगिंग ट्रॅक केला जातो आहे. त्यानंतर आपण कडेने प्लांटेशन झालेलं पाहत आहात. यामध्ये फिलिशियम आणि कांचन हे 2 वृक्षाची लागवड केलेली आहे. याही सगळ्या प्लांटेशनला ड्रिप इरिगेशन केलेलं आहे. आणि आता ह्या गार्डनच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण पाहत आहात, हा मध्ये जो लोखंडी अँगलचा जो गझेबूचं बांधकाम चालू आहे, हा एक सिटआउट आहे. यामध्ये आपण प्लॉटधारकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तसेच गार्डनची डेव्हलपमेंट आपण पाहत आहात. यामध्ये या कडेचं बांधकाम डबरमध्ये, त्यानंतर त्यावरती विटकाम करून प्लास्टर करून सर्व वाफे तयार करून यामध्ये फ्लॉवरिंग प्लांट्सचं आता प्लांटेशन करण्याचं काम चालू आहे. तसेच या प्लॉटमध्ये या गार्डनमध्ये एक छोटा हा जो चिल्ड्रन प्ले एरिया आपण पाहत आहात, यामध्ये मुलांसाठी खेळणी लावून दिली जातील, ज्याच्यामध्ये सीसॉ, झोका, घसरगुंडी आणि या प्लॉटमध्ये संपूर्ण वाळूचं चाळ भरलेलं आहे, जेणेकरून मुलांना पडल्यावर पायाला हाताला लागणार नाही. ही व्यवस्थासुद्धा या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. आपण पाहत आहात ही संपूर्ण वाळू आहे. याच्यामध्ये सीसॉ, झोका आणि घसरगुंडी याचं फिटिंग करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. समोर जे पाहताय ते आपण आसनगाव रस्त्याच्या बाजूचं गेट ए आपण पाहिलं. आणि ए गेटपासून आल्यावर ही आपण जी पाहिलेली आहे ती ए मधली ही पहिली गल्ली आपण पाहत आहात. त्यानंतर पुढच्या आपण बी या सेक्शनकडे आपण निघालो आहोत. आणि या बी साईडचं जे गेट आहे ते आपण समोर दिसत आहे. हा समोर जो मोठा डांबर रोड जो सरकारी आहे तो सातारा, शिवाजीनगर, भाटमरळी ते नागठाणे हायवेला जाणारा हा रस्ता आहे. हाही मेन रोड आहे. दोन्ही बाजूला आपण सरकारी रोडला टच असणारी आपली प्लॉटिंगची ही प्रॉपर्टी आहे. आता आपण बी सेक्शन पाहत आहोत. आता या ठिकाणी हेही प्लॉट सर्व पूर्व पश्चिम आहेत, हे आपल्याला या शूटिंगमध्ये दिसत आहेत. आपण ज्यावेळी साईट व्हिजिट कराल त्यावेळी आपल्याला याचं पुन्हा एकदा सर्व मार्गदर्शन केलं जाईल. आता आपण बी या सेक्शनमधील हे प्लॉट पाहत आहोत. संपूर्ण याही प्लॉटिंगला कंपाऊंड, गेट, स्ट्रीट लाईट, त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचे व्हाईट कनेक्शन आपल्याला दिसत आहेत. हे सर्व या बी सेक्शनमधलं आपण आत्ता शूटिंग पाहत आहोत. आणि यानंतर आपण दुसरी गार्डन पाहणार आहोत. आत्ता जी आपण पाहत आहोत ही दुसरी गार्डन आहे. या गार्डनमध्ये चिल्ड्रन प्ले एरिया आपण देत आहोत. संपूर्ण गार्डनच्या आतमध्ये कडेच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक असेल, मध्यभागी एक गझेबो असेल ज्याच्यामध्ये लोकांना सिट आउट करून मिळेल, लोकांना बसता येईल त्याच्यामध्ये. आणि या खाली दाखवलेल्या त्रिकोणामध्ये वाळू भरलेली आहे, जेणेकरून मुलांसाठी जो चिल्ड्रन प्ले एरिया आपण करतोय त्यामध्ये मुलांना खेळताना चुकून पडला एखादं मूल तरी त्याला लागणार नाही इतकी व्यवस्था याच्यामध्ये आपण केलेली आहे. हे आपण जे पाहतोय ते बी नंबरचं गेट आहे. जे सरकारी रस्ता आपल्याला यामध्ये दिसत आहे जो शिवाजीनगरकडून पुढे भाटमरळीला जातो. भाटमरळीनंतर निनाम पाडळी करून हा पुन्हा नागठाण्याला आपण पुन्हा NH4 पुन्हा बेंगलोर हायवेला या रस्त्याने आपल्याला हायवेला पुन्हा जाता येतं असा हा रोड आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आपल्या प्लॉटिंगच्या दोन्ही बाजूनं असणारं हे सरकारी रोडचं अटॅचमेंट आपल्याला यामध्ये दाखवत आहे. हे मोठे जे प्लांट आहेत हे फिलिशियम नावाचे प्लांट आहेत. हे संपूर्ण या रस्त्याच्या बाजूला प्लांटेशन केलेलं आहे. याही संपूर्ण प्लांटेशनला ड्रीप इरिगेशन आहे, त्यामुळे या झाडांचा हिरवेपणा आपण पाहत आहात. हाही संपूर्ण रस्ता रहदारीचा असून याही बाजूने आपण पाहताय की हा सरकारी रोड आपल्या या प्रोजेक्टला या दुसऱ्या बी या साईडनी टच असलेला हा रस्ता आणि याही बाजूचं असलेले 30 फुटाचं एंट्रन्स गेट. याही बाजूला एक सिक्युरिटी केबिन असेल, समोरच्या ए गेटच्या बाजूला एक सिक्युरिटी केबिन असेल आणि हा रस्ता संपूर्ण कॉलनीच्या मालकीचा असेल. याच्यावर इतर कुठल्याही लोकांचा भविष्यात कसला हक्क राहणार नाही. आता आपण पाहत आहोत ॲम्युनिटी स्पेस. ॲम्युनिटी स्पेसमध्ये
आपण ज्या ज्या व्यवस्था आपल्याला देणार आहोत त्याची माहिती मी आपल्याला थोडक्यात सांगतो. आता आपण ॲम्युनिटी स्पेस पाहत आहोत. हे त्याचं 15 फुटाचं एंट्रन्स गेट आहे. या ॲम्युनिटी स्पेसमध्ये वॉल कंपाऊंड पूर्ण झालेलं असून त्याच्या बाजूचं प्लांटेशनही कंप्लीट झालेलं आहे. प्लांटेशन आपण पाहत आहात. फिलिशियम नावाचे प्लांट आहेत. या ॲम्युनिटी स्पेसमध्ये आम्ही एक कम्युनिटी हॉल देतो आहे, जो या कॉलनीतले जे रहिवासी असतील, प्लॉटधारक असतील, त्यांना वापरण्यासाठी हा हॉल आम्ही बांधून देतो आहे, ज्याचं काम आता चालू होईल. या ॲम्युनिटी स्पेसमध्ये 75 फूट खोल अशी विहीर आहे. या विहिरीला भरपूर पाणी आहे आणि ते पाणी आम्ही इंटरनल पाईपलाईन करून संपूर्ण प्रोजेक्टच्या चारी बाजूने पाण्याचे कनेक्शन आम्ही दिलेले आहेत. आतमध्ये प्रत्येक प्लॉटला अर्धा इंची पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. आता आपण विहीर पाहू. विहिरीमध्ये 75 फूट खोल विहिरीमध्ये साधारण आता 30 ते 35 फूट खाली पाणी आपल्याला दिसतंय. आपण पाणी पाहत आहात. यामध्ये 5 HP पाण्यातली मोटर आहे सबमर्सिबल, आणि अंडरग्राऊंड पायपिंग करून हे आपल्या ओरेट टँकला आपण पाणी नेलेलं आहे. यानंतर या बाजूला जे आपण घर पाहत आहात, हे इथले जे वॉचमन आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. जे सिक्युरिटीसाठी इथं असतील त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना किचन, टॉयलेट, बाथरूम सगळं करून दिलेलं आहे, जेणेकरून ह्या प्रोजेक्टची देखरेख त्यांच्याकडून व्यवस्थित केली जाईल.